जय महाराष्ट्र मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. आज आपण आलेलो आहोत म्हणजे निळकंठ वूडच्या शेजारी लागूनच खूप मोठं असं गार्डन आहे. ही गार्डन आपली ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच आहे आणि ही जी गार्डन आहे वृद्धांसाठी, मुलांसाठी, लहान मुलांसाठी एक सुंदर असं खूप सुंदर गार्डन बनवलेलं आहे. जे गार्डन तुम्हाला सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत उघडे असतं. इथं केअरटेकर अथवा हाऊसकीपिंग्स किंवा सिक्युरिटी पर्पजच्या हिशोबाने खूप चांगलं आहे. हे गार्डन जे आहे साधारणतः 10 ते 15 एकरमध्ये गार्डन आहे आणि गार्डन हे तुम्हाला येऊर हिलच्या डोंगराला लागून आहे. त्यामुळे ज्या निसर्गप्रेमी आहेत, ज्यांना झाडांची आवड आहे किंवा मग असं ज्यांना असं फिरावं असं वाटतं, सकाळचं सगळं वातावरण चांगलं पाहिजे असेल तर त्या लोकांसाठी ही सकाळचं वॉकसाठी सगळ्यात चांगली गार्डन असणार आहे. ही गार्डन तशी बघितली तर फ्री आहे, म्हणजे इथे काही पैसे वगैरे तुम्हाला द्यायची गरज नाही. पण सकाळचं मॉर्निंग वॉक तुम्ही ह्या गार्डनमध्ये येऊन प्रॉपरली करू शकता. हे इतकं सुंदर गार्डन आणि इतकं स्पेशियस गार्डन आहे की तुम्ही बघू शकता. इथे फणसाचे झाडं, चाफ्याचे झाडं, असे खूप सुंदर असे फुलं पण लावलेले आहेत आणि लॉन वगैरे खूप सुंदर आहे. त्याला लागून बंगलोचा प्रोडक्ट आहे निळकंठ वूड्स. सो मला असं वाटतं हा जो गार्डन आहे हे लहान मुलांसाठी किंवा वयस्कर व्यक्तींसाठी खूप सुंदर असं, जवान लोकांसाठी पण सकाळचं इथे व्यायाम वगैरे करायला पण खूप चांगलं गार्डन आहे. हे इतकं सुंदर गार्डन आणि इतकं स्पेशियस गार्डन आहे की तुम्ही बघू शकता. इथे फणसाचे झाडं, चाफ्याचे झाडं, असे खूप सुंदर असे फुलं पण लावलेले आहेत आणि लॉन वगैरे खूप सुंदर आहे. त्याला लागून बंगलोचा प्रोडक्ट आहे निळकंठ वूड्स. सो मला असं वाटतं हा जो गार्डन आहे हे लहान मुलांसाठी किंवा वयस्कर व्यक्तींसाठी खूप सुंदर असं, जवान लोकांसाठी पण सकाळचं इथे व्यायाम वगैरे करायला पण खूप चांगलं गार्डन आहे. मला असं वाटतं हे गार्डन सगळ्यांनी बघायला यायला पाहिजे. सकाळी खूप मेंटेन पण आहे आणि पूर्ण येऊरला जंगलाला लागून असं सकाळचं जर आपण इथे आलो तर पूर्णपणे अशी थंडी तुम्हाला इथे नक्की जाणवते. तर हे गार्डनामध्ये आलात तुम्हाला तर पक्ष्यांचे आवाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली नक्की इथे बघायला मिळतील. आणि सगळ्यात चांगली गोष्ट इथं ही आहे की स्वच्छ साफसफाई वगैरे सुंदर केलेली आहे. हा एक असा गावाला जसा आपण पूल म्हणतो ना, हा पूलही ह्या गार्डनमध्ये अशा पद्धतीनं बनवलेला आहे. हा बघा पूल किती सुंदर आणि मस्त वाटतं. असं सूर्यप्रकाश येतो किंवा मग ह्या साईडला जर बघितलं तर असं सुंदर झाडं झुडपं अगदी निवांत आणि ह्या साईडला परत ते बंगले, म्हणजे किती नॅचरली जसं असं इथे आल्यानंतर असा एक फील येतो. तुमच्या आयुष्यामध्ये आपण धावपळीचं आयुष्य असतं, शनिवार रविवारी तुम्ही कधीतरी येऊन इथं व्हिजिट दिली पाहिजे. कारण की इथे बघा वॉशरूमची म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींची पण सुखसुविधा चांगल्या, म्हणजे इथं असं वाटतं की तुम्ही शहरात न राहता कुठेतरी एका चांगल्या गावात राहताय असं तुम्हाला फील येईल. तर मला असं वाटतं की संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला जर थोडा वेळ आपण इथे येऊन टाईमपास जर केला तर खूप अशी सुंदर जागा आहे, तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे तुम्ही इथे राहताय हे एक निसर्गरम्य वातावरण असणार आहे. तर ह्या निसर्गात राहायला कोणाला आवडत नाही. तुमचा आठवड्याभराचा किंवा रोजचा जर तुम्ही दिनक्रम ठेवला आणि ह्या गार्डनमध्ये येऊन जरा थोडा तुम्ही हे केलं तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. कारण इथं मोकळी हवा, मोकळा श्वास हे सगळं तुम्हाला इथे नक्की जाणवेल. आणि लहान मुलांसाठी बघा खेळणी कशा उपलब्ध केलेल्या आहेत. तर मला ह्या व्हिडिओ दाखवण्याच्या मागं एकच कारण होतं की लोकांनी ह्या गार्डनला बघावं. कारण ही अशा पद्धतीची ही गार्डन आहे बघा. इथे आता तुम्हाला जर बघितलं तर इथे लहान मुलं खेळतात, मस्तपैकी एन्जॉय करतात. आणि विशेष म्हणजे समजा जर वयस्कर व्यक्तींना असं कधी विचार करला की आपलं गेट टुगेदर करायचं आहे तर सगळ्या वयस्कर व्यक्तींनी काय करावं, इथे एक असा प्रोग्राम करावा जिथे त्यांना हे ओपन थिएटरचा कन्सेप्ट आहे. ह्या ओपन थिएटरला तुम्ही सगळ्यांनी बसायचं आणि तुमचे जे काही प्रोग्राम्स तुम्ही नक्की केलेले आहेत ते तुम्ही ह्याच्यावरती तुमचं प्रेझेंटेशन देऊ शकता. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला निळकंठ ग्रीन, वॅराटन किंवा मग ह्या ज्या नवीन अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग, ही म्हाडाची बिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी देतात बघा. तुम्ही स्वतः फील कराल की हे किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. हा जर अजून तुम्हाला ठाण्यामध्ये मला नवीन काय गोष्टी दाखवायच्या आहेत, मला असं वाटतं की त्या गोष्टी बघण्यासाठी आणि मला थोडा सपोर्ट करा, जेणेकरून मला पण माझ्या व्हिडिओ अजून नवीन काहीतरी दाखवायला मला आनंद वाटेल. तर मला असं वाटतं माझे जर व्हिडिओ आवडत असतील आणि ठाण्यातले मला हे इन्फॉर्मेशन द्यायचं असतं. इन्फॉर्मेशन काय द्यायचं आहे की बरेचसे लोक आहेत रोजमर्राच्या जिंदगीमध्ये त्यांना माहीत पडत नाही कुठे काय आहे. तर हे जी जागा आहे हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः
7 किलोमीटर अंतरावरती आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे, येऊर हिल्सला लागून आहे. तर मला असं वाटतं तुम्ही एकदा इथे भेट द्या. फ्री ऑफ कॉस्ट ही गार्डन आहे. खूप सुंदर आणि खूप चांगली आणि निसर्ग येऊरला लागून ही गार्डन आहे. तुम्ही नक्की ह्या गार्डनला एकदा भेट द्या. आणि प्रॉपर्टी रिलेटेड पण तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही मला नक्की फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला DN साबळे. नमस्कार.